वेदांत सुपाठका मुनिवरा रत्नत्रयाराधका पंचैते परमेष्ठिना प्रतिदिनं कुर्वन्तु ते मङ्गलम् कुर्वन्तु मे मङ्गलम् कुर्वन्तु नो मङ्गलम्. काय अर्थ सांगितलं होतं? अरिहंत भगवान कसे आहे, सगळ्या विशेषणांकडून त्या विशेषाला दाखवलं. इंद्रांकडून पूजित, सर्व इंद्रांकडून पूजित असे ते अरिहंत भगवान. पुढं सिद्धीचे जे स्वामी आहेत असे ते सिद्ध भगवान. पुढं जिनशासनाची उन्नती करणारे असे आचार्य प्रभू आणि सिद्धांताचे पाठक म्हणजे सिद्धांताला जे सांगणारे आहेत असे ते कोण? पूज्य उपाध्याय. आणि रत्नत्रयाची आराधना करणारे असे ते मुनिवर. एते पंच परमेष्ठिनः, हे 5 परमेष्ठी. मे मंगलम कुर्वन्तु, माझं मंगल करोत किंवा तुझं मंगल करोत किंवा आम्हा सर्वांचं मंगल करोत. काय म्हणले मंगल काकी? सगळं मंगल 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 करोत. मंगल आहे. प्रतिदिन म्हणजे रोज का? हा, प्रतिदिन म्हणजे प्रति समयाला प्रत्येक पर्यायामध्ये माझं ते मंगल करो. प्रतिदिन हे शब्द काय म्हणायचं उपलक्षणात्मक वापरलेलं आहे. तर हे 5 परमेष्ठी माझं नित्य मंगल करोत अशी ती भावना आहे. काय म्हणे मंगल काकी? सगळं तुमचं मंगल मंगल आहे हे सांगायला लागलं. मग ते कोण दुसरं मंगल करणार आहे का आपलं? पण तरी सुद्धा एक आपली भक्ती आहे त्याच्यामध्ये, म्हणून ते माझं मंगल करोत असं सांगतात. पण त्यांच्या भक्तीचा परिणाम मला मंगल करणं. हा बरोबर. म्हणजे त्यांना जेव्हा मी पूज्य मानणार, त्यांच्याबद्दल जेव्हा माझ्यामध्ये आदर विनय प्रगट होणार, ती पर्यायच माझ्यासाठी मंगल आहे. काय म्हणले? पर्याय म्हणून म्हणलं ना की विषय कसा असतो ना त्यानुसार त्या पर्यायामध्ये तुम्हाला तसा आश्रव बंद होतो म्हणा किंवा तसं फळ प्राप्त होतं. जसं म्हणलं की त्या ह्याच्यात सांगितलंय ना त्यांनी भिशापा स्तोत्रमध्ये, अजानतस्त्वां नमतः फलं यत् तज्जानतोऽन्यं न तु देवतेति हरिन्मणिं काच धिया प्रपन्ना तमतस्य बुद्ध्या वहतो न रिक्तः. असं तिथं त्यांनी एक श्लोक सांगितला. त्यात काय अर्थ सांगितलं की अजानतस्त्वां नमतः फलं यत्, तुला न जाणणारा हे भगवान, तुला न जाणणारे असे कोणी जे भक्त असतील, अज्ञानी असतील, जे कोणी देवासमोर येत आहेत आणि दर्शन करायला झुकतायत, तर त्यांना माहित नाही आहे स्वरूप काय आहे देवाचं. पण ती एक मुद्रा अशी असते, ते जे रूप असं आहे की ते पाहिल्यावर ते नतमस्तक झाले. जे कोणी समोर आलेले असतील, जे त्यांना न जाणणारे असतील, तर त्यांनी त्याच्यात कसं सांगितलं त्या श्लोकामध्ये, अजानतस्त्वां नमतः फलं यत्, जे तुला न जाणणारे आहेत आणि तुझ्या समोर नत होत आहेत, तर असे ते सगळे जीव फळाला प्राप्त करतात. कुठल्या फळाला? की जसं त्यांनी उदाहरण दिलंय की कोणी एखादा मनुष्य आहे आणि त्याच्याजवळ हातामध्ये हिरा आहे, पण त्याला माहित नाही हिरा आहे, तो समजतो ही काच आहे आणि जाऊन तो बाजारात विकणार आहे. म्हणजे जाऊन काहीतरी ते चमकणारं आहे असं त्याला वाटतंय आणि ते काय माहित नाही आहे, पण तो समजतो हिरा काच आहे. तर सांगा मला, तो जेव्हा जोहरीला विकणार त्याला फळ काय मिळणार? हार्ट अटॅक. म्हणजे असं एखादं काय म्हणायचं जबरदस्त फळ समजेल की याची किंमत मी 100 रुपये मानतो तर मला लाख रुपये मिळत आहेत म्हटल्यावर त्याचं हार्ट चांगला असेल, स्ट्रॉंग, तर
चांगला राहील. नाही तर म्हणजे तिथे सांगायचं की त्याला अनपेक्षित फळाचा लाभ होतो. म्हणूनच तिथं म्हणलं की जेव्हा भगवंतांना विषय करतोय, भलेही तो जाणत नाही, पण विषय कसा आहे, उत्कृष्ट आहे, आणि त्यामुळे त्याचे परिणाम तशा त्या टाईपचे झाले आणि त्याचं फळ त्याला त्या टाईपचं मिळतं. म्हणून सांगितलं तुम्ही स्वतःला विषय करत नाही तर का बरं? आता येतोय का? आता आलं. कायच केलं नाही मी. पुण्य पुण्य आणि पाप असतं आपलं. तर काय सांगत होते, म्हणजे ज्या पर्यायामध्ये आपण त्यांना विषय बनवतो तर ती पर्याय सुद्धा मंगल म्हणली गेली. म्हणजे ते स्वतः मंगल आहे. ते ज्या पर्यायामध्ये अवतरले ती पर्याय मंगल झाली, आणि ती ज्याची पर्याय झाली आहे, ज्या पर्यायामध्ये ते आले ज्याच्या, तर तो जीव सुद्धा मंगलतेला प्राप्त झाला असं सांगायचं आहे. आणि मग त्याचं भविष्य सुद्धा मंगल मंगल मंगल, सगळं मंगल आहे. मंगल मंगल. हां. मग तिथं काय घेतलंय त्यांनी पुढं, की काय सांगायचं होतं मला, काल आपण हेच बघितलं होतं ना, अरिहंतांचं स्वरूप बघितलं, सिद्धांचं स्वरूप बघितलं. तर सिद्धांच्या एका जयमालेमध्ये त्यांनी 2 वाक्य शेवटी घेतलेत ना, जयमाला अष्टकामध्ये 2 वाक्य छान घेतलेत त्यांनी. म्हणजे सिद्ध कसे आहेत हे त्याच्यामध्ये छान सांगितलं. मग त्याच्याद्वारे आपण आपल्या स्वरूपाला सुद्धा बघायला पाहिजे, म्हणजे तसा मी आहे. मग ते सिद्ध कसं आहे ते स्वरूप त्याने त्याच्यामध्ये घेतलंय बरं का. अजर मर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम. काय कळलं? अजर मर विकल विकारी, म्हणा अविकल अविकारी. छान आहे एकदम असं. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा तिला सुचणे नाही आहे, ते कुठलं दुसऱ्या पुस्तकामध्ये आहे, करलो जिरवन पूजन वगैरे त्याच्यामध्ये आहे कुठलं पुस्तक. अजर अमर विकल अविकारी. काय म्हणा? अजर अमर आहे की बाई, पेन आहे की तुमच्याजवळ? काय अवघड आहे का आपल्याला लिहायला? अजर अमर लगेच लक्षात राहणार. अविकारी. अजर अमर अविकल अविकारी. सगळ्याचे अर्थ बघा. अविनाशी अनंत गुणधाम. गुणधाम. अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम. काय सांगितलं? जे सगळे इतके मस्त आहेत ना, ते त्या पूजा करताना तुम्हाला केले असेल, ज्यांना माहीत असेल अष्टकामध्ये, प्रत्येक त्या वाक्यामध्ये असं म्हणत असताना सिद्धाचा अनुभव होतो. त्या सिद्धांना वंदन होतं आणि स्वभाव सिद्धाचा अनुभव होतो. मी अजर आहे, अमर आहे, अविकल म्हणजे काय? विकल नाही म्हणजे संपूर्णतः भरलेला आहे. अविकल म्हणजे सगळ्या रूपाने परिपूर्ण आहे, असा कुठलाही अपूर्णता नाही आहे. अविकल अविकारी, विकार माझ्यामध्ये स्वभावतःच नाहीत.
अजर अमर अविकल अविकारी अविनाशी अनंत गुणधाम कसा आहे मी श्री अनंत विनाशाने रहित अविनाशी अनंत गुणधाम अनंत गुणांचा धाम म्हणजे घर आहे स्वरूप आहे. पुढे दुसरी ओळ काय नित्य निरंजन सदैव कसा आहे अंजन म्हणजे कालिमेने रहित आहे. कधी माझ्या स्वभावामध्ये कसलाही मल नाही कालिमा नाही. तर तिथं म्हटलं म्हणून नित्य निरंजन भव दुःख भंजन भवदुःखाचा नाश करणारा कोण आहे तर माझा ज्ञाता आत्मा आहे. भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम सांगितलं असा तो ज्ञान स्वभावी जो मी आहे सिद्ध स्वभाव आहे तर त्या स्वभावाला मी नमस्कार करतो. म्हणजे अनुभव घेतो नमस्कार करतो म्हणत असताना तिथं अनुभवणे हा भाव आहे. मग तर असे ते व्यवहाराने ज्यांनी त्याला पर्यायामध्ये प्रगटलेला आहे असे ते सिद्ध भगवान ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम आणि स्वभाव असणारा असा तो प्रत्येकाचा आत्मा तर तो सांगितलं सिद्ध आहे. मग एक वाक्य चांगलं काय घातलं होतं परवा मी कोणाच्या ज्ञानाचा विकास होतो. कोण वाचलंय सांगा मी एक वाक्य टाकलं होतं असं कोणाच्या ज्ञानाचा आता हे ज्ञानाच्या विकासाला प्राप्त झालेले आहेत ना अरिहंत आणि सिद्ध. अविकलता काहीच राहिली नाही त्यांच्या ज्ञानामध्ये. आता श्रद्धा आणि ज्ञानाने परिपूर्ण झालेले आहेत. शाईक श्रद्धा शाईक ज्ञानाची ज्यांना प्राप्ती झाली असे ते अविकल स्वरूपी अरिहंत सिद्ध आहेत. केवळ ज्ञानाला प्राप्त झालेले म्हणजे ज्ञानाचा पूर्ण विकास ज्यांचा झालाय असे ते आहेत. कोणाच्या ज्ञानाचा विकास होतो. वाक्य वाचलंय का तुम्ही कोण वाचलंय सांगा. काय वाक्य टाकलं होतं मी अध्यात्मधारा म्हणून वाक्य टाकते ना मी टाकलेलं बघितलं नाही का. त्यात सांगितलं होतं कोणाच्या ज्ञानाचा विकास होतो. स्फूर्ती गाठी आपल्या ज्ञानाचं हो की पण कसलं ज्ञान कधी विकास होतो त्याचा आपले स्वभाव ज्ञानाने ज्ञानाचे ज्ञान केले असता ज्ञानाचा खरा विकास होतो असं काहीतरी मी वाक्य टाकलेलं आहे. बघितलं का काय वाक्य सांगा आता परत. ज्ञानाने ज्ञानाद्वारे ज्ञानाची विकास केले. ज्ञानाने ज्ञानाचं ज्ञान करा हा ज्ञानाचा खरा विकास आहे. हा बघून सांगताय तुम्ही. हो ज्ञानाने बघितलं असतं तर सगळं दिसलं असतं. काय म्हणले ज्ञानाने ज्ञानाचं ज्ञान केला तर त्याचा वास्तविक खरा विकास होतो. म्हणजे आपण ज्ञान सोडून बाकी सगळ्याला विषय बनवायला जातोय पण ज्ञानाला विषय बनवत नाहीये म्हणून आपण अज्ञानी आहोत. मग इथं सांगितलं अरिहंत आणि सिद्ध हे दोघांनी सुद्धा ज्ञानाला विषय बनवलं आणि त्यामुळं ते परिपूर्ण ज्ञानाला प्राप्त झाले. पुढे सांगितलं काय की आचार्य आणि उपाध्यायांचं लक्षण बघितलं होतं आपण. मुनिवरांबद्दल मला सांगायचं होतं. मुनींची परिणती कशी असते. मुनी कोणाला म्हणायचं पहिला सांगा. मुनी म्हणजे कोण. मुनी म्हणजे सम उज्ज्वल निर्दय सांगितलं बरोबर. काय मुन ज्ञाने मुन म्हणजे मुन हा शब्द आहे तिथं धातू आहे तर मुनचा अर्थ होतो ज्ञान जाणणे. मग जो मुन ज्ञाने जो जाणतो तो मुनी आहे असं खरं अर्थ आहे त्याचा. म्हणजे जो असं नाही आहे की बाहेर परिग्रहाचा त्याग केलाय सरळ घरदार सोडलाय आणि काहीतरी नग्न वेश घेतलाय तो मुनी असं नाही आहे. जो जाणतो तो मुनी आहे. हे सगळे शब्द त्यांनी समयसारच्या 151 गाथेमध्ये घेऊन दाखवलेत. परमेष्ठी कोणाला म्हणायचं केवली कोणाला म्हणायचं
सगळे एक अर्थवाचे शब्द त्यांनी घेऊन सांगितलेत की आत्माच किंवा जो जाणतो तोच परमेष्ठी आहे, परमात्मा आहे वगैरे असे. तर त्या मुनींची परिणती कशी असते हे मला सांगायचं होतं. आता आम्ही बघतोय की ते स्वभावाची रत्नत्रय आराधका हा शब्द वापरला ना त्यांनी. तर रत्नत्रयाची आराधना करणारे मुनिवर आहेत. तर ते प्रॅक्टिकली कसं अनुभव करतात हे तुम्ही जेव्हा सहवासात येणार त्यावेळेस दिसणार तुम्हाला, की त्या मुलींची साधना कशी असते किंवा रत्नत्रयाचं इफेक्ट काय असतो किंवा काय म्हणायचं त्याचं काय बळ असतं, ज्या रत्नत्रयाच्या आराधनेचं बळ काय असतं हे तुम्ही जेव्हा सहवासात राहाल ना, सानिध्यात येईल तेव्हा समजणार आहे तुम्हाला. त्याच्याशिवाय शब्दांनी वगैरे शास्त्रांनी वगैरे लय कळत नसतं. काय चर्या असते, अनेक गोष्टी अशा असतात की ज्या न सांगता शिकल्या जातात जर सहवासात राहिलो तर तिथं मला हे सांगायचं होतं की माताजींना आज जे काय उदय चालू आहेत कर्मांचे, तर त्याच्यामध्ये त्यांची स्थिरता म्हणा किंवा त्या साधनेचं त्यांना मिळालेलं एक बळ आहे ना, भयंकर मस्त आहे. म्हणजे म्हणायचं काय मला की आपण जर असणार ना त्या कंडिशनमध्ये काय केलं असतं सांगा. माझ्या पायाला फ्रॅक्चर झालंय, काय क्रॅक झालाय किंवा सूज आली आहे, मला चालायला एक पाऊल सुद्धा उचलत नाही, तर मी माझ्या त्या कंडिशनमध्ये काय करणार? मी नाही म्हणजे तुम्ही सांगा. लगेच शिकल्यासारखं होतं ना, लगेच आपण काय करतो म्हणजे खरे बोध म्हणण्यासारखे. म्हणजे एवढं वेदना व्हायला लागल्या तर काय करणार सांगा आपल्या शरीराला दोष नाही लावू देत. नाही असं पण नाही करणार. काय करणार सांगा? इतक्या आता तुम्ही आपलं अध्यात्मात शिरायला लागलाय. म्हणजे तिथं मला म्हणायचंय आपण 10 वेळा ओरडणार, 20 वेळा काय म्हणायचं औषधं खाणार, 30 वेळा रडणार, 40 जणांना पकडणार, दाबायला लावणार आणि 50 लोकांना सांगणार धरून मला इतकं वेदना व्हायला लागले, तितक्या वेदना व्हायला. इतकं म्हणजे स्थिरता नसणार तरी सुद्धा परिणामामध्ये आपल्या. पण त्यागीची परिणती अशी असते की एका शब्दाने म्हणणार नाही की मला दुखतंय. इवन काल ते डॉक्टर आले होते एक जण, ज्यांनी की चेक करत असताना विचारलं. आता त्यांना शिवायचं नव्हतं त्यामुळं त्यांनी आम्हाला म्हणलं की हात लावून दाखवा कुठं सूज आहे, कुठं त्यांना दाब सहन होतं नाही होत. आता आम्ही हात लावल्यावर त्यांनी आम्हाला विचारायचं सोडून डॉक्टरांनी आम्हाला विचारलं तिथं दुखतंय का. आम्हाची आता डॉक्टर आहे म्हणल्यावर त्याला चेक करणं आणि डायग्नोज करणं गरजेचं होतं ना. पण असं त्यांनी स्वतःहून म्हणत नसतात कधी सुद्धा, आणि सगळ्याच्या समोर तर नाहीच नाही. कधी असं त्यांना गरज पडली तर ते कदाचित 2 त्यागी असणाऱ्या त्या डॉक्टरशी बोलतील की, पण सगळ्याच्या समोर वगैरे तर म्हणजे भाव त्यांचा असा असतो की नाही आहे ना, शरीर स्वीकारलंय मी नाही आहे, तर तिथं ते दुखलं का म्हणल्यावर त्यांनी एका शब्दाने सुद्धा काही बोलले नाही. असं ते आम्हाला इतकं वेदन झालं की कसलं काय म्हणायचं काय त्या साधनेला अशा. मला असेल तर हात लावू नका, दुखतंय तिथं, दुखतंय इथं, सुजलंय इथं वगैरे सगळं किती सांगितलं असतं आपण. पण आपण तिथं त्यांच्या परिणतीतून कळतं की कसं ते त्यांची चर्या कशी असते. आता हे कुठल्या शास्त्रात मिळणार आहे सांगा तुम्हाला? हे तुम्ही जवळ राहणार आणि बघणार ना त्यावेळेसच तुम्हाला कळणार. आणि त्यासाठी भाग्य लागतो, नाहीतर महाभाग्याची गोष्ट असते की जिथं असं सानिध्य मिळालं, राहायला मिळालं अशा ठिकाणी. त्यामुळं करा, भाग्य आपलं प्रगट करा आणि येऊन पाहिजे तर तिथं सानिध्यामध्ये बघा. जे बघायला मिळणं सुद्धा आज तिथं बाहेर खूप दुर्लभ आहे असं काहीतरी. तर तिथं मला म्हणायचं की त्या साधूला असं आपल्या शब्दात पण येत नसतं की मला हा त्रास होतोय, मला असं काहीतरी औषध द्या किंवा मला काय वेदना होत आहेत, हे कसं कमी करायचं. कुठल्याही रीतीने ते आपल्या शरीराचं पोषण करणार नाहीत. तर तिथं करावं लागतंय, शकट आहे म्हणतात ना, त्या समाधीपर्यंत घेऊन जायचं म्हणून बरोबर ठेवलंय, पण त्याची पुष्टी करावी हा भाव कुठं सुद्धा नसतो. मग हे शिकायला मिळतं.
कुठल्या डॉक्टरकडनं हे मिळणार नाही. डॉक्टर तुम्हाला शरीराचीच पुष्टी करून देणार. पण ज्ञानाची पुष्टी करतं कोण? हे अध्यात्म डॉक्टर असतात. आणि मग सांगितलं म्हणून त्यांच्याजवळ राहिलं तर, त्यांच्या सानिध्यात आलो तर ते प्रभाव कळतो आपल्याला. आपल्या पण तशा आपल्या पर्यायावरती संस्कार होत आहेत. कारण जेव्हा सोडायचंय ना शरीर, प्रत्येकाला सोडायचंय, मग सोडत असताना तरी परिणाम कसे ठेवणार आपण? दुखणार आहे का नाही तुम्हाला सांगा? जेव्हा समाधी साधणार अंगात शरीरात कुठं वेदना असणार आहेत की नाही? सगळ्या कर्मांचे उदय इथं जेव्हा म्हणलं ना, म्हणून सगळं सांगतात कर्णानी योगामध्ये की जे या भवातले काहीतरी विशिष्ट असे कर्म असतात की ते याच भवात तुम्हाला फेडावे लागतात. कारण त्यांचा उदय इथंच येण्यायोग्य असतो, पुढच्या भवात नसतो. आणि तुमचं आयु संपत आलं, कर्म तर इतके जास्त आहेत, कसे फेडणार ते? असे मग ते उदय झट यायला लागतात. आणि इतक्या उदीर्णामध्ये तो जीव कसा स्थिर राहू शकतो? म्हणून सांगितलं की जेव्हा शेवटच्या समयात असतो ना जीव, वेदनांची तीव्रता असते, मॅक्झिमम कर्मांचा उदय तिथे सुरू झालेला असतो. आणि त्यामुळं मग स्थिरता कशी राहणार आहे? मग हे सांगितलं तुम्हाला आयुष्यभर केलेले मंगलकाकी. काय म्हणले? काय संस्कार करतो आपण? आयुष्यभर जे मी संस्कार करतो ते संस्कार मला कार्यकारी ठरणार आहेत. आणि मी आयुष्यभर याचं सांभाळ केलंय, याच्याकडे लक्ष दिलंय, याला काही दुखलं जरासं तर इतकी सुद्धा मी स्थिरता नाही ठेवली, संक्लेश केले, त्याच्यामध्ये आकुलता केली, तर शेवटच्या समयाला कसं स्थिर राहणार आहे? भलेही 10 जण सांगणार असतील बाजूला शरीर, तू नाही तू नाही तू नाही, नसतो उपयोग होत. जर आतून असेल ना तसं बळ, तरच ते उपयोग होणार आहे. अन्यथा शब्द हे तुमची वेदना कमी करणारे नसतात. तर म्हणून सांगितलं की ज्ञानाने ज्ञानाचं वेदन करा तर ज्ञानाचा विकास होतो, तर त्या ज्ञानाने सुखाचा अनुभव होतो, तर त्या ज्ञानातून हे शरीर सुटतं, तरच तिथं अरिहंत सिद्ध दशा प्रगट होते. पण त्या ज्ञानालाच धरत नाही आपण. आणि सगळा म्हणून अज्ञानाचा पसारा म्हणजे संसार आहे. म्हणून सांगितलं की आपण अजून संसार संपलेला नाही. कुठं संपणार आणि कधी संपणार? ज्ञानातच संसार आहे, ज्ञानातूनच संपणार आहे, ज्ञानातच मुक्ती आहे. म्हणून सांगितलं की काय, हे जे रत्नत्रयाची आराधना करणारे मुनिवर आहेत ते कुठल्याही रीतीने शरीराला जोपासत नाहीत, शरीराला ज्ञानामध्ये धरत नाहीत, असे ते अस्पर्शी असतात सतत ज्ञानामधून. मग ते मुनिवर माझं मंगल करोत. कशासाठी सांगितलं? म्हणजे तशी परिणती मला सुद्धा प्राप्त हो, ह्याच्यासाठी म्हणलं की ते मंगल करोत, किंवा ते माझ्यासाठी मंगल आहेत. मग आपणच काय सगळे जगातले सगळे लोक कुठं चाललेत, किंवा कुठलाही जीव असू देत संसारातला, म्हणजे मनुष्यचं असं नाही तर तिर्यांची सुद्धा, सगळं शरीरासाठीच जगतोय. शरीराची सगळी अज्ञानीची हीच दशा आहे ना, हेच मी आहे पर्याय, म्हणजे असंच त्याची दृष्टी आहे. त्यामुळं त्याच्यातून तो बाहेर पडत नाही. मग सांगितलं की असंच राजा असतोय, रोज नवीन नवीन राजे यायला लागले आपल्याकडे. आणि मग तो राजा काय झालं, त्याला असे वेगवेगळे छंद असतात अनेक. काहीतरी कुठंतरी सजावट करायचं, कुठंतरी कुठल्या तरी एक्झिबिशनला जायचं, असं सारखं तो कुठं ना कुठं एंगेज असायचा. किंवा अनेक वेगवेगळे कला दाखवणारे असतील तर त्यांना पण तो पुरस्कृत करायचा वगैरे. मग एकदा त्याला अशीच लहर काय आली की चित्र काढून घ्यायचं शरीराचं. आता स्वतःच्या शरीराला मी मान दिलं ना, त्यामुळे तिथे सांगितलं की त्यांनी चित्रकारांना बोलवलं आणि सांगितलं की माझं सुंदर चित्र काढायचं, आणि मग ते आवडायला पाहिजे मला असं, आणि ज्याचं सुंदर असणार चित्र त्याला मी बक्षीस देणार. आणि भैया गोष्ट सांगते. आणि मग काय झालं, ऐकलं का भैया पहिल्यापासून, की तो राजा असतो आणि त्यांनी काय सांगितलं की चित्रकारांना बोलवलं आणि सांगितलं की माझं सुंदर चित्र काढून द्या. मग अनेक जण आले चित्रकार आणि अनेकांनी चित्र काढलं, त्याचं अगदी हुबेहूब छान असं काढलं, पण त्याला अनेकांचं त्यांनी डिबार करून टाकलं, आवडलं नाही त्याला. आता त्याच्याच बरोबर अनेक जण होते. राजा जेव्हा अनेकांचं ते चित्र बघायला गेला
त्यावेळेस तिथं त्याच्याबरोबर असे अनेक मंत्री, त्याचे सैन्य, सेना वगैरे कोण त्याचे असतील ना, कलिग्स कोण कोण असतील ते सगळे ते चित्र न्याहाळताना त्याच्या बरोबर होते राजाच्या. आणि राजा सोडून बाकी सगळ्यांना ते चित्र आवडायचं बरं का. त्यातला एक चित्रकार होता, त्यांनी 2 चित्र काढली होती. म्हणजे एक चित्र काढलं होतं आणि ते ठेवलं होतं समोर राजाचे, आणि हुबेहूब तसंच्या तसं होतं, जसं काही राजा समोर उभारलाय असं वाटत होतं. काय म्हणले मी, युवराज ना का धनराज? युवराज. आणि धनराज कुठे गेला? बर, गोष्ट सांग गेल्यावर त्याला. आणि मग त्यांनी काय सांगितलं, त्या सगळ्यांना आवडलं ते चित्र, इवन राजाला सुद्धा ते आवडलं होतं, पण राजाने एक्सप्रेस केलं नव्हतं अजून. सगळ्यांना त्यांनी विचारलं कसं आहे वगैरे. मग सगळ्यांनी आपलं ओपिनियन दिलं, मस्त आहे, एकदम हुबेहूब आहे, छान आहे वगैरे. आणि राजाला पेट ॲनिमल्स असतात, ते काय म्हणायचं, पेट एक कुत्रा असतो जवळ, त्याच्या पाळलेला कुत्रा असतो, आणि तो त्याच्या खूप प्रिय असतो राजाचा. तो जिथं जाईल तिथं त्याच्याबरोबर असतो, तर तो त्याच्याबरोबर होता. आणि सगळ्यांना राय विचारल्यावर राजा आता स्वतःचे एक्सप्रेशन देणार, तेव्हा त्या कुत्र्याकडे त्यांनी बघितलं, तर तो कुत्रा त्या चित्राकडे जरा सुद्धा बघेना. आणि मग तो म्हणतोय की हा ओळखायला पाहिजे ना, हे मी आहे म्हणल्यावर, माझा प्रिय कुत्रा आहे, त्या फोटोत पण मीच आहे, तर हा का त्याच्याकडे बघेना, किंवा त्याला का वाटेना की तो मी आहे. आणि मग त्यांनी सांगितलं, कुत्रा जर ओळखेना तर मी कसं काय त्याला छान म्हणायचं, कारण तो माझा आहे ना. आणि म्हणल्यावर त्यांनी त्याला पण परत डिबार करून टाकलं बरं का. म्हणजे ते जे सुंदर चित्र होतं ना, त्याला सुद्धा सांगितलं की हे नाही, ह्याच्यामध्ये अजून काहीतरी कमी आहे. मग असं एक नाही अनेक दिवस झालं. काय तो पेंटर खूप मस्त चित्र काढायचा, काय नाही काय त्याच्यामध्ये चेंजेस करून आणायचा, पण तरी सुद्धा राजाला तो कुत्रा बघेना म्हणल्यावर ते आवडेच ना चित्र. आणि त्याला वाटे ना की हे आपलं हुबेहूब आहे. आणि आता आज त्यांनी काय केलं, सगळ्या मंत्र्यांना आणि संत्र्यांना सगळ्यांना काढून टाकलं आणि त्या कुत्र्याबरोबरच गेला फक्त. म्हटलं जर त्या कुत्र्याला पटलं ना ते की मी आहे, तर तुझं चित्र पास, नाहीतर नापास. मग आता हे अनेक दिवस झालं म्हटल्यावर आता काय करणार सांगा बघू. ते पेंटर शाणा असायला पाहिजे. काय करणार, ते कुत्र्याला ओळखावं म्हणून त्यांनी काय करायला पाहिजे. कुत्रा कधी ओळखणार, ते हालचाल केले तर हे केलं तरच ओळखणार. ते हालचाल तर करणार नाही, चित्रच आहे, चित्र काढतात काय प्राण होत ना आता काय. तर असल्या वेळी सांगितलं हुशारी काम करते. मग त्यांनी काय केलं, संजय काका काय केलं असेल सांगा. कुत्र्याचं चित्र काढलं म्हणते. नाही कुत्र्याचा आरसा पण नाही ठेवला. आरसा, बरं तुम्ही पुढचे पेंटर दिसताय, चांगली आहे बुद्धी. आरशामध्ये हलणार ठेवणार नाही. त्यांनी काय केलं, त्यांनी अनेक दिवस बघितलं ना पेंटरनी की कुत्रा त्याच्याकडे बघतच नाही. आज त्या पेंटरनी त्या राजाकडे बघितलंच नाही, कुत्र्याकडेच बघितलं होतं की हा काय करतोय, बघतच नाहीये, त्याला का पटत नाही. आणि त्याला पटणार पण नाही, काय कुत्र्याला चव असते का चित्राची, काय असते चित्र वगैरे. मग त्यांनी ओळखलं की राजा काय करणार आहे, कुत्रा जर त्याला काहीतरी प्रतिसाद देईल त्या फोटोला तरच राजाला पटणार आहे, हे त्याला कळलं. मग आज त्यांनी काय केलं, काहीतरी केलं आणि ते आणून चित्र समोर ठेवलं. तर ते राजा बघायच्या आधी तो कुत्रा इतका खुश आणि इतका नाचायला लागला, त्याच्यावर हात वर करून ते असं 2 हातावरनं त्याच्यावर उसळायला लागला, चाटायला लागला, सगळ्या रीतीने त्या फोटोला जणू काय राजाचा आहे असं समजून. आणि मग हे बघितल्यावर राजा खुश, म्हणला आज तुझं चित्र पास. हा काय झालं, नाही कुत्र्याचा फोटो नाही काढला. आज त्यांनी काय केलं होतं तर सांगितलं त्या चित्रावरनं बटर फिरवलं होतं, काय म्हणतात लोणी. आणि त्याला काय करणार कुत्रा, चाटणारच की ऑब्विसली. आणि तिथं खुश होऊन तो नाचायला लागला कुत्रा. आणि मग तिथं त्याला काय वाटलं की त्या कुत्र्याला समजलं की हे काय आहे. आणि मग असं कुठंतरी प्रामाण्य ठरवायला गेल्यावर
शरीराकडून आपण आपलं रूप समजायला जातो, कुठल्या तरी पर्यायामध्ये अडकून आपण आपलं अस्तित्व मानतो. तर हे सगळं त्या राजासारखं चुकीचं आहे. आपलं प्रामाण्य, आपलं प्रमाण कुठं आहे, आपलं स्वरूप काय आहे हे आपण बाहेर बघायला जातो, पण बाहेरून तुम्हाला निर्णय होणार नाही. मग जिथं आहे तिथं बघा, तिथं शोधा, तर त्या ज्ञानाची, सुखाची आपल्याला सुद्धा प्राप्ती होणार. आणि मग अशा रूपाला प्राप्त केले ते मुनी आहेत. आणि त्या मुनींना म्हणून सांगितलं की आपण मंगल म्हणतोय. मग ते आपलं मंगल करत ही आपली एक उत्कृष्ट भावना आहे. काय पद सांगितलं सांगा, सिद्धांचं पाठ करायचं, ते छान आहे. असं तुम्हाला ध्यानामध्ये घेतलं तरी सुद्धा सुंदर ध्यान होणार आहे त्याच्यावर. अजर अमर विकल अविकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम ज्ञान स्वभावी सिद्ध प्रणाम. सगळं आपलं रूप आलंय त्याच्यामध्ये, एक्सप्लेन करून सांगितलंय. म्हणजे सगळ्या रीतीने सांगितलं आपला स्वभाव कसा आहे, सिद्ध आहे. आणि तेच म्हटलं की मुनी जे असतात, असं झालं आता मला चिंतन की मुनी कोणाला म्हणतो आपण, ज्यांनी की ठीक आहे स्वभावाला प्राप्त केले ते मुनी आहेत किंवा ते ज्ञानी आहेत, पण त्यांना इतरांना पाहताना काय दृष्टी असते. मुनी सोडा, ज्ञानी म्हणा. ज्ञानी जीव असेल कोणी तर तो सर्वांना पाहताना त्याची दृष्टी कशी असते हो, जीव म्हणून पाहतात, समता भाव असतो. मग तिथं हे आपल्याला सगळं शास्त्रात वाचून माहित आहे की त्यांना ते जीव दिसतात. मग तिथं एक त्यांच्या ठिकाणी स्वतःला ठेवून बघा ना की मी मुनी आहे, ज्ञानी आहे, तर मी सगळ्यांकडे पाहताना कसं पाहतो आणि कसं पाहायला पाहिजे. मग तिथं म्हटलं की ते सगळ्यांना ज्ञाता पाहतात. मुनींच्या जवळ आलेले वयावृत्त करणारे, न करणारे, ऐकणारे, न ऐकणारे, सगळे असे वेगवेगळ्या टाईपचे व्हरायटीचे लोक असतात ना. पण तरी सुद्धा उपसर्ग करणारे, ते दूर करणारे, सगळे असे जे कोणी सानिध्यात येतात, तर त्या सगळ्यांकडे पाहताना मुनींची दृष्टी ज्ञाता. कसलं एक बळ पाहिजे असं पाहण्यासाठी बघा ते. म्हणजे माझ्या समोर आलेला तो जीव ज्यांनी की माझ्यावर उपसर्ग केलाय त्याला ज्ञाता कसं पाहू शकतो. सासूबाईंनी आपल्याला त्रास दिला, समजा नवऱ्याने त्रास दिला, पोरांनी त्रास दिला, जाऊनी त्रास दिला, दिरांनी त्रास दिला, आपण कुठल्या दृष्टीने पाहतोय. तुम्ही ज्या दृष्टीने पाहणार ती तुमची दृष्टी काय आहे, म्हणजे काय म्हणायचं, तुम्ही काय आहे हे समजतं त्या दृष्टीवरून. म्हणजे मी पाहतोय त्यांना हा मला त्रास देणारा, म्हणजे ज्ञानी असेल तर समजेल हा ज्ञाता आहे, आणि अज्ञानी आहे तर त्याच्यावरून समजून घ्या की मी अज्ञानी आहे. कारण मला तो कसा दिसला, शत्रू दिसला, वैरी दिसला. मग उलट तिथे एका ठिकाणी सांगितलं ना त्याच्यामध्ये की तो स्वतः त्याच्या कषायाने, कर्माच्या उदयाने त्रस्त असतो. जो कोणी समोरचा म्हणतोय की मला त्रास देतोय, तर तो स्वतः त्याच्या उदयाने पीडित झालाय, त्याला ते सहन होईना म्हणून तो एक्सप्रेस करतोय, क्रोध करतोय, कषाय करतोय, हे दिसतंय. त्याच्यावर मी क्रोध केल्यावर काय होणार, म्हणजे माझं निर्जरा करायला भेटलेला तो, त्याला त्याचे उदय त्रास द्यायला लागले, आणि मी अजून त्याला त्रास देणं म्हणजे फुकट दोघं मिळून नरकात जाणं हे काम, दुसरं काय नाही. म्हणजे तिथं म्हणून म्हणलं की त्याला ज्ञाता पाहण्यासाठी स्वतःला पहिल्यांदा ओळखावं लागतं. आणि म्हणून म्हटलं तो ज्ञानी असतो जो की इतरांना सुद्धा ज्ञाता पाहू शकतो. मग अशी प्रॅक्टिकल करून बघा तुमच्या आयुष्यामध्ये. तुम्ही जे काय तुम्हाला उदय येतात, जे काही लोक भेटतात, त्यांना पाहताना माझी दृष्टी कशी असते आणि कशी असायला पाहिजे. रोज उपसर्ग करणारे भेटतात आपल्याला, तर मुनींवर तर कधीतरीच उपसर्ग करतील. 22च परिशह असतात, परिशह जय असतात.
पण तिथं सांगितलं की गृहस्थीला प्रत्येक समयामध्ये परिशहांना फेस करावं लागतं. आणि मग असे परिशह जय कधी होणार? जेव्हा सांगितलं ज्ञानी होणार तुम्ही ना, ज्ञानाला जाणणार, त्यावेळेस तिथं परिशह जय होणार. नाहीतर परिशहांना सतत सामोरं जावं लागणार. त्यामुळं परिशह कोणी बाहेर येऊन करणार असतं नाहीये, कोणीतरी बाहेर येऊन करेल असं नसतं. तर तिथं जे कोणी संयोगात आहेत ते म्हणा, आपलं शरीर म्हणा, हे सगळ्यात मोठं उपसर्गाचं साधन आहे. कारण कुठल्या समयाला काय त्या शरीरात बिघाड होईल आणि काय उपसर्ग होईल सांगता येत नाही. म्हणून सतत वेदन कसं पाहिजे, मी ज्ञाता आहे. आणि जेव्हा मी स्वतःला ज्ञाता पाहीन त्यावेळेस तिथं मला सर्व जीव ज्ञाता दिसतील, ते जीव दिसतील, भावी सिद्ध दिसतील. आणि मग शारीरिक वेदना होते त्यावेळी वेदनाला तर भोगत असतात ना ते, शांतता भोगत असतात नाही. नाही, म्हणजे विचार करतात. ज्ञाता तर जाणतातच, पण तो वेदनाला पण त्यांनी संयमाने भोगतले जातात ना. त्याला त्या द्वेष रूपाने नाही, त्याला इष्टानिष्ट भाव रूपाने नाही, पण तो त्याची वेदना तर वेदन करतात. की वेदन म्हणजे काय, हा उदय चालू आहे, हे वेदन करतात. असं नाही की हे मला त्रास देते. मग म्हटलं ना, साहेब महाराजांना काय विचारलं एकदा सोलापूरला असताना, अनेक जण आले आणि तिथं भयंकर उष्णता होती एप्रिल मेच्या दरम्यान. म्हटल्यावर लोकांनी म्हणलं की महाराज किती उष्णता आहे, किती त्रास होतोय, असं वगैरे येऊन कोणी कोणी काय म्हणलं. मग वीरसागर महाराजांनी काय म्हणलं, वातावरणात उष्णस्कंद वाढलेले आहेत एवढं जाणा. त्याचा मला त्रास होतोय हे पुढचं वाक्य आहे ना, हे तुम्हाला त्रासदायक आहे. ते त्रास म्हणजे त्या ज्ञानाचा त्रास आहे, त्या उष्णतेचा त्रास नाही. बघा तुम्हाला कशा कशाचा त्रास होतोय दिवसभरामध्ये. जेव्हा त्रस्त होता त्यावेळेस टॅली करून बघा की मी त्या समोरच्यामुळं, त्या उदयामुळं त्रस्त नाहीये, ज्ञानाने त्रस्त आहे. म्हणून ज्ञानालाच जिंकायचंय. तेवढ्या ज्ञानालाच त्या मुनींनी जिंकलंय आणि म्हणून ते मंगल आहेत. किती छान सांगायला लागले. सगळे परमेष्ठी का मंगल आहेत आपल्यासाठी, जरा त्याच्यावर चिंतन केला तर अजून आनंद येईल आपल्याला. जर मी त्यांना माझ्या ज्ञानात घेतलंय, त्यांचा विचार करतोय, तर त्या समयाला सुद्धा आपल्याला एक आल्हाद असतो, एक आनंदाचा अनुभव असतो. जर ते मला फक्त ज्ञानात आल्यावर आनंद देत आहेत, तर ते स्वतः किती आनंद भोगत असणार आहेत. मग तसा आनंद आपल्याला सुद्धा प्रति समयाला भोगता येतो जर आपण त्याला विषय केला तर. म्हणून आपला स्वभाव मंगल रूप आहे. त्या मंगल स्वभावाला जाणलं असताना, मंगल म्हणजे काय, दोन अपेक्षा, मंगल, दुःखाचा नाश. मंगल आणि मंगम लाती असे दोन अर्थ केले ना. मंगालयती म्हणजे पापाला जो गाळतो, पापाचा जो नाश करतो, असं ते मंगल. आणि मंगम लाती इति मंगलम म्हणजे मंगम म्हणजे पुण्याला किंवा शुभाला जो आणतो, देतो, ते मंगल. म्हणजे पुण्याला देणारा आणि पापाचा नाश करणारा, असं जे असतं ते मंगल असतं. मग माझ्यासाठी कोण आहे, पुण्य आणि पापाचं दोन्हीचा नाश करणारा आहे, तर तो स्वभाव आहे. आणि तो स्वभावच माझ्यासाठी मंगल आहे. म्हणून त्या स्वभावाला जाणा तर सगळ्यांचं मंगलच मंगल होणार. हो, एकदा म्हणा सिद्धांचं वाक्य. अजर अमर विकल विकारी अविनाशी अनंत गुणधाम नित्य निरंजन भवदुःख भंजन ज्ञान स्वभावी सिद्ध स्वतःच्या सिद्ध स्वरूपाला जाणा. कसा आहे माझा आत्मा, अजर अमर अविकल आहे, अविकारी आहे,
स्वयंसिद्ध आहे पहा. या सिद्धात्म्याला परद्रव्याची आवश्यकता नाहीच. सुख हा माझा स्वभाव आहे, परद्रव्यामध्ये माझे सुख नाहीच. अविनाशी आहे, अनंत गुणांचा धाम आहे. नित्य आहे, निरंजन आहे, भवदुःख रहित आहे. परमात्मस्वरूपोऽहम् केवल ज्ञानस्वरूपोऽहम् सिद्धोऽहम्. ओम विसर्ज. नमो हरिहन्ताय, नमो सिद्धाय, नमो आयर्याय, नमो वज्राय, नमो लोये सर्वसाधारणं, नमो हरिहन्ताय, नमो सिद्धाय, नमो बुद्धि समाधि परिणाम सिद्धि स्वात्मोपलब्धि जीव सौख्य सिद्धि चिंतामणि चिन्तितवस्तुदाने त्वां वन्दमानः सममासुते. नमो